डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा एकलव्याचा भारतीय संविधानाचा टेमणी येथील गायरान धारकांना 7/12 मिळालाच पाहिजे। टेमणी येथील गायरान धारकांना 7/12 मिळालाच पाहिजे। आपण उपोषणाला सुरुवात केली, काय मागणी? सामाजिक समता संघाच्या वतीने संभाजीनगर जिल्ह्यातील तालुका गाव या ठिकाणी मागासवर्गीयांनी 30 ते 40 वर्षापासून गायरान शेत जमीन काढलेली आहे। काही लोकांच्या नावावर 7/12, काही लोकांच्या नावावर 7/12 नाहीत। आम्ही सरकारकडे ही विनंती करतो की 1990च्या अगोदर ज्यांनी सरकारी गायरान जमीन काढलेली आहे त्यांच्या गायरानात जाऊन स्थानिक पंचनामा करून त्यांचं नाव 7/12 कशीन असे महसूल डिपार्टमेंटने प्रयत्न करावेत। म्हणून आम्ही आज पासून बेमुदत आमरण उपोषण सुरू करीत आहोत। या उपोषणाला भूमिपुत्र जन आंदोलनाने जाहीर पाठिंबा दिला। आदरणीय मधुकरराव भोळे साहेब इथे उपस्थित आहेत आम्हाला पाठिंबा देण्यासाठी। तसेच आमचे कांबळे साहेब आहेत, करमाडवरून आलेले गायकवाड साहेब आहेत, आमचे बलदार शाह आहेत आणि खास करून गंगापूर तालुक्यामध्ये जो गायरानाचा प्रश्न आहे, राहण्याचा प्रश्न आहे, त्याचं जे आंदोलन उभं केलं ते वंचित बहुजन आघाडीचे भैयासाहेब जाधव इथं आहेत आणि आमचे गायकवाड साहेब आहेत जाधव, आमचे काळे आहेत, आमचे सिल्लोडवरून आलेले देवे साहेब आहेत आणि आमच्या महिला मंडळ महिला सुद्धा उपोषणाला बसलेल्या आहेत। आमची मागणी जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही बेमुदत आमरण उपोषण सोडणार नाही। कारण आम्ही गेल्या 30 ते 40 वर्षापासून सरकारी गायरान जमीन काढीत असताना अनेक वेळा आमच्यावर जातीवादी लोकांकडून हल्ले झाले, आमचे डोके फुटले, हातपाय तोडण्यात आले, काही ठिकाणी खून पाडण्यात आले आणि मुद्दाम या काळामध्ये आमचे नाव गायरान जमिनीत आमच्या नोंदी मुद्दाम या शासनाने घेतल्या नाही। त्यांना आम्हाला जमिनीपासून वंचित ठेवायचं होतं। तर आता आमची मागणी आहे की औरंगाबाद छत्रपती जिल्हाच नाही तर संपूर्ण मराठवाड्यामध्ये गायरान धारकाचा प्रश्न ताबडतोब सोडवा। आज आम्ही आमरण उपोषण करतो, पण जर हे आमरण उपोषण करून संभाजीनगर मधला मराठवाड्यामधला देवणी गावचा प्रश्न नाही सुटला तर आम्ही मराठवाड्याच्या धर्तीवर प्रचंड मोठे आंदोलन करू। दादा, एकीकडे पंतप्रधान म्हणतात येणाऱ्या 5 वर्षात कोणीही बेघर राहणार नाही, सर्वांना घर आम्ही देणार आहोत, सर्वांना निवाऱ्याचा प्रश्न आम्ही सोडवणार आहे। दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचं सरकार असलेल्या महाराष्ट्रात जिथे आदिवासी बांधव वर्षानुवर्ष राहतात, ती जमीन कसतात, त्यांना तिथून बेदखल करण्यात येते। त्या मुद्द्यावर जर म्हणलं तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी जाहीर केलं होतं की 2022 पर्यंत भारतातील प्रत्येक नागरिकाला घर देऊ, पण त्यांनी काय नागरिकाला घरे दिले नाही। उलट गोरगरिबांनी काबाड कष्ट करून घरं बांधली होती, ते घरं छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण मराठवाडा आणि महाराष्ट्रामध्ये मागासवर्गीयांची घरे पाडून त्यांना बेघर केलं, त्यांच्या हाताला कामं ठेवले नाही। तर हे जे सरकार आहे राज्यातलं आणि केंद्रातलं देवेंद्र फडणवीस साहेब आणि मोदी साहेब हे लोकांना खोटं बोलून फसवत आहेत। त्याच्यामुळं आम्ही इथून पुढे आदरणीय भोळे साहेब आणि आम्ही जोपर्यंत या मागासवर्गीयाचा राहण्याचा आणि जमीन कसून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावरची लढाई लढणार आहोत। उद्या मुख्यमंत्री शहरात येत आहे, आपण त्यांची भेट घेणार? जर कलेक्टर दिलीप स्वामी साहेब आणि तहसीलदार साहेबांनी आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही, आम्हाला लेखी नाही दिलं तर आम्ही मुख्यमंत्र्याला भेटायला जाणार आहोत। धन्यवाद। आपलं नाव? मी श्रीरंग ससाने, संस्थापक अध्यक्ष सामाजिक समता संघ।